जाणार आहोत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात। 19व्या मराठी संमेलना मला मनापासून शुभेच्छा देतो आणि रामदास फुटाणे आणि हितेंद्र ठाकूर यांचं मनापासून अभिनंदन करतो। त्यांनी एक चांगला विषय शोध मराठी मनाचा या चर्चासत्रामध्ये घेतलाय। त्याचबरोबर पारंपरिक ते आधुनिकता याच्या विषयावर देखील चर्चासत्र आहे। जग बदलतंय, जग पुढे जातंय आणि जगाला अनुसरून काळानुरूप आवश्यकतेनुसार जी चर्चा झाली पाहिजे ती या चर्चा आजच्या या संमेलनात होती आहे। एक मराठी माणूस जो जपानमध्ये जाऊन उद्योजक झाला आणि तो आमदार झाला, त्याला संमेलनाचा अध्यक्ष स्वागताध्यक्ष केलेला आहे आणि एक असं विशेष हे संमेलन भरवल्याबद्दल मी मनापासून सगळ्यांचं अभिनंदन करतो। आणि या वसई विरार या भागामध्ये अगदी पालघर डहाणूपर्यंत विकासासाठी जे जे काही आवश्यक आहे, जो आम्ही वर्सोवा टू विरार हा सिलिंग करतोय आणि त्याबरोबर अनेक उड्डाणपूल असतील, पायाभूत सुविधा प्रकल्प असतील। काल सूर्या प्रकल्पाचं उद्घाटन झालं। म्हणजे मूलभूत सोयी सुविधा देण्यासाठी सरकार कुठेही कमी पडणार नाही आणि या भागाचा सर्वांगीण विकास, एक शाश्वत विकास झाला पाहिजे। पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर दिल्या पाहिजे, यावर सरकारचा निर्णय या ठिकाणी मी सांगितलं आणि या संपूर्ण भागाचा जलद गतीने, कारण शहर नवीन होतंय, अनेक लोक राहायला येत आहेत, त्यानुसार या शहराची गरज देखील वाढते आणि म्हणून त्या गरजा भागवण्याचं काम सरकार बिलकुल करेल। सर, जपानमध्ये जी नियम पद्धती आहे ती या ठिकाणी आपण राबवणार आहात का, जेणेकरून आपल्याकडे त्या प्रकारचा विकास होईल? नाही, आपला विकास तर फार मोठ्या प्रमाणावर चाललाय। जपानच्या कंपन्या आपल्याकडे येऊन इन्व्हेस्ट करतायत। 2 लाख कोटी इन्व्हेस्ट केलेत, म्हणजे 1.5 लाख कोटी। आता यावेळेस देखील दावोसमध्ये मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट होईल। आपला महाराष्ट्र हा प्रगत महाराष्ट्र आहे। उद्योजकांसाठी फार जे आहे पोटेन्शियल आहे, मोठं पोटेन्शियल आहे। इथे कनेक्टिव्हिटी चांगली आहे, इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे, स्किल मॅनपॉवर आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या महाराष्ट्राला उद्योजक पसंती देत आहेत। वेगवेगळ्या देशातले लोक इथं येऊन उद्योग सुरू करत आहेत आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर त्यांना आपण सवलती देखील देतोय। आपली जी पॉलिसी आहे ती देखील आपण लिबरल केलेली आहे आणि म्हणून लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, रोजगार देणारे हात निर्माण झाले पाहिजे, असं हे सरकारची संकल्पना आहे, सरकारचं धोरण आहे। धन्यवाद। सध्या विरारमध्ये आहेत। परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये चांगली आहे, व्यावसायिक सुद्धा महाराष्ट्राला